आज आपण घरच्या घरी वेज चीज पिझ्झा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत आणि हा पिझ्झा तव्यावर बनवणार आहोत, ओव्हनचा वापर न करता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. पिझ्झा बेस तयार करण्यासाठी लागणारे पीठ भिजवणार आहोत. इथे मी 1 कप मैदा घेतला आहे, पाव कप दही घेतली, अर्धा चम्मच बेकिंग सोडा घालायचा आहे, चवीपुरता मीठ घालायचं आहे, अर्धी वाटी पाणी घालते. लागेल तसं पाणी घालायचं, कारण आपल्याला सैल फार घट्ट भिजवायचं नाही, अगदी सॉफ्ट पीठ भिजवायचं आहे. यामध्ये 1 चम्मच तेल घालूया. पीठ मळून घेतलं आहे. 5 मिनटासाठी झाकण ठेवूया. साईडला ठेवूया हे पिठाचं. त्यासाठी इथे भाज्या मी परतून घेत आहे कढईमध्ये. तव्यावर पिझ्झा करतो तेव्हा एका बाजूनेच हीट लागते. हलकाशा भाज्या 3 मिनटं परतून घ्यायच्या. ओव्हनमध्ये तुम्ही बेक करणार असाल तर भाज्या परतून घेण्याची गरज नाही. ओव्हनला काय होते, वरनं खालनं सगळ्या बाजूला हीट लागते, म्हणून सगळ्या भाज्या शिजतात. त्यामुळे आपल्याला हलक्याशा भाज्या 3 मिनटंपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. इथे मी घेतला आहे कांदा, ढोबळ्या मिरच्या, टोमॅटो, गाजर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या वापरू शकता. सगळ्या भाज्या मी लांबसर कट करून घेतल्या आहे. हलक्याशा परतून घेऊया. भाज्या हलक्याशा परतून झाल्या आहेत. गॅस बंद केला. यामध्ये घालते चिली फ्लेक्स, अगदी चिमूटभर मीठ. भाज्या जास्त परतायच्या नाही. आता पिझ्झा तयार करूया. पीठ पण छान भिजले गेले. एक पिझ्झा तयार होईल या गोळ्यामध्ये. गोळा घेऊन छान मळून घेतला आहे. चॉपिंग बोर्ड घेतला आहे. गोळ्याला मैद्याचे पीठ लावले. गोळा लाटून घ्यायचा आहे. त्या तव्यावर भाजणार आहेत. त्या साईजचा आकार एवढा लाटून घ्यायचा आहे गोळा. छान असा रोल करून झाला आहे की फोर्क घ्यायचं आणि प्रिक करायचं, म्हणजे फुगत नाही. तव्यावर टाकूया. तव्याला तूप लावून घ्यायचं आहे. तेल पण लावलं तरी चालेल. तव्यावर टाकूया. हा पिझ्झा तव्यावर करतोय. एक साईड भाजून घ्यायचं आहे. गॅस बंद केला आहे. आता हा बेस उलटून घेऊया. छान भाजला गेला आहे. यावर घालूया पिझ्झा टॉपिंग सॉस. सगळ्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला सॉस. यावर घालणार आहोत चीज. त्यानंतर यावर घालू भाज्या. आधी आपण भाज्या परतून घेतल्या होत्या त्या आता यावर घालूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता. भाज्या घालून झाल्यावर आपण पुन्हा घालणार आहोत चीज, ज्यामुळे आपला पिझ्झा बनतो अगदी चीझी आणि क्रीमी. आता यावर ठेवते झाकण. गॅस सुरू करते. हा पिझ्झा अगदी मंद आचेवर 10 मिनटं करून घेणार आहोत. मंद आचेवर एकसारखा भाजला जातो. चेक करूया. वाव, काय छान पिझ्झा झाला आहे. आता पिझ्झा कट करूया. तर एक पीस काढून पाहूया. खूप छान पिझ्झा झाला आहे. जाळी पण छान पडते. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब